ज्या पायवडिलांना वाटतं आपले मुलगा शिस्तबद्ध राहिले धोरणावर राहिले पाहिजे, वाम मार्गाला जाऊ नये असं ज्या आई बापाला वाटतं त्या आई बाबांना धोरणावर राहिलं पाहिजे. आई बाप जर धोरणावर वागत नसतील मुलं पाहतात, अनुकरण प्रिय आहे मुलं. एक जणाला एक मुलगा होता, शाळेतून आला का 3री 4थी 5वीला ते वडील बसलेले असायचे, आई कुठं कामाला गेलेले असायचे. संस्कार कसे घडतात त्याचा ते दृष्टांत आहे, मी सिद्धांताकडे नेतोय तुम्हाला. मुलगा आला म्हणजे त्यानं आपलं ते पळता पळता चपला फेकून द्यायच्या आणि शाळेतून आलं पुरं दप्तर असं काढून होत नाही. आणि मी करीत होतो म्हणून सांगत फेकून जाते का चालले खेळायला. मुलगा आल्यावर त्या बापाने सांगितलं पोरा त्या चपला नीट कर. पुढं आला पाय तर तुझ्या आईनं नळ चालू ठेवला बंद कर, कोणी हाईट दिलं पाणी भरायला. त्याच्या पुढे तपा तो लाईट बंद कर बरं. रात्री लाईट गेली तर तासाच ठेवला काट्याय ना. पुढं आला ती कुंडी नीट कर बरं. ते शाळेतून आलं का त्या पोराला हेच काम सांग चपल नीट कर. आज कोणतरी फेकून माणूस चपला सुई सोडते का, इकडे सोड तिकडे सोड असं करता 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 त्या दर बाहेरला तसं असं करता करता 10वी 12वी गेलं, कॉलेजला गेलं, ग्रॅज्युएट झालं. पण ते बापाला लक्ष ठेवा इकडे असं, बापाला उठता येत नव्हतं, वय झालं होतं. ते पोरगं म्हणे म्हातारे काय आलं ते चपला